एक गमतीचा भाग तुम्हाला सांगतो. काही अभ्यास केला मी. जनरली लोकांचा नेटवर्थ आणि त्यांच्या घराची किंमत कंपेअर केली तर इट इज ऑलमोस्ट 60%. आणि हेच जर मी बँकांच्या बाबतीत केलं तर त्यांची रिअल इस्टेट होल्डिंग इज लेस दॅन 1% ऑफ देअर नेटवर्थ. म्हणजे ह्या बँका स्वतःच्या ब्रांचेस विकत घेत नाहीत, भाड्याने घेतात. आणि आपल्याला मात्र हे सांगतात की तुमच्याकडे स्वतःचं घर हवं आणि त्याच्यासाठी लोक 20-20 वर्ष कर्जबाजारी व्हायला तयार असतात. ही काय गंमत आहे मला तर लक्षात नाही आलं. तुम्ही विचार करा की जी बँक स्वतःचं ऑफिस विकत घेत नाही पण आपल्याला घर विकत घ्यायला भाग पाडते आणि त्याचे EMI भरायला लावते, त्यांचा नक्की बिझनेस काय असेल. ह्याच्यातनं जर काही शिकला असाल तर मला लाईक द्या आणि तुमच्या एखाद्या मित्राशी हा रील शेअर करा ज्याला EMI भरण्याचा नाद लागलेला आहे. एन्जॉय.